राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात जोधपूर जिल्ह्याच्या एका टोकाला वसलेलं एक लहानसं शांत आणि साधनसूद गाव. भदरिया. नकाशावर पाहिलं तर नावही नीट दिसणार नाही, परंतु येथे समजायला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे सकाळी कोंबड्यांचा आरव, दुपारी उन्हात तापलेली माती आणि संध्याकाळी गावभर पसरलेली शांतता. कच्चे रस्ते, निमिष आणि बाभळीची झाडं, ओसाड शेतं आणि मोजकीच पक्की घरं. हे गाव पाहिलं की असं वाटायचं जसं एखाद्या जुन्या काळात अडकलं आहे. पण याच शांततेच्या आड एका घरात घडत होता असा खेळ, ज्याच्या शेवटी एका व्यक्तीला जग सोडावं लागत. कित्येक लोकांची फसवणूक होते आणि काहींचं पूर्ण आयुष्याचं उद्ध्वस्त होत. ही गोष्ट आहे संजय चौधरी नावाच्या माणसाची आणि त्याच्या विश्वासाचा. संजय चौधरी, वय अवघम 36 वर्ष. गावात सगळे त्याला ओळखायचे, वजा एक मेहनती, शांत आणि जबाबदार माणूस म्हणून. त्याचं लग्न झालं होतं प्रीतीशी. प्रीती, वय 29. दिसायला साधी, बोलण्यात मृदू आणि गावच्या चौकटीत बसणारी स्त्री. दोघांना 2 लहान मुलं होती. आरव वजा 5 वर्षांचा, परी वजा फक्त 3 वर्षांची. घर फार मोठं नव्हतं. भिंतींना थोड्या भेगा होत्या. छप्पर जुनं होतं. पण घरात एक उभं होती वजा कुटुंब असल्याची. संजयचं एकच स्वप्न होतं, माझ्या मुलांना कशाचीही कमी पडू नये. गावात काम नव्हतं म्हणून संजय नोकरीसाठी गुजरातच्या सुरत शहरात गेला. एका मोठ्या टेक्स्टाईल फॅक्टरीत तो काम करत होता. दिवस-रात्र मशीनचा आवाज, घाम, धूळ आणि थकवा. महिन्याभर तो घराबाहेरच असायचा. फक्त महिन्यातून एकदा तो गावात यायचा. त्या एका भेटीत मुलांना घट्ट मिठी, प्रीतीसाठी किराणा, कपडे, पैसे आणि घरासाठी आवश्यक सगळं. मग पुन्हा परतीचा प्रवास. संजयला वाटायचं, मी नसतानाही माझं घर सुरक्षित आहे. कारण घराच्या आजूबाजूला सगळीकडे नातेवाईकच होते. त्याच विश्वासावर त्याचं संपूर्ण आयुष्य उभं होतं. संजयचा एक पुतण्या होता, रोहन. वय 20. तरुण, हसतमुख आणि गावात सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा. सुरतला परत जाण्याआधी संजयने रोहनला जवळ बोलावलं. दोघे अंगणात बसले होते. संजय म्हणाला, मी नसताना घराकडे लक्ष दे. काकूला काही लागलं, मुलांना मदत लागली तर तू आहेस ना? रोहनने निर्धास्तपणे उत्तर दिलं, काका, काळजी करू नका, मी सगळं पाहतो. संजय निश्चिंत झाला. त्याला कल्पनाही नव्हती की हाच विश्वास त्याला जग सोडायला लावणार होता. प्रीती बाहेरून पाहिलं तर एक सामान्य गृहिणी. पण आतून पतीचा सतत अभाव, रात्रींचा एकटेपणा, मुलांमध्ये अडकलेलं आयुष्य. हळूहळू तिच्या मनात एक रिकामी जागा तयार होत होती. ती भूक होती स्पर्शाची, जवळीकीची, लक्ष मिळण्याची. आणि त्या रिकाम्या जागेत रोहन शिरत गेला. सुरुवातीला सगळं सामान्य होतं. रोहन रोज येऊ लागला. कधी बाजारात सोडायला, कधी मुलांना फिरवायला, कधी एखादी वस्तू आणायला. कोणालाही संशय येईल असं काही नव्हतं. पण नजर जास्त वेळ थांबू लागली. हसण्यात अर्थ निर्माण झाला. आणि एक दिवस सीमा ओलांडली. बंद दरवाजा, घरात शांतता आणि नात्याला लागलेली वेगळी दिशा. दिवसा वजा काकू आणि पुतण्या, रात्री वजा गुप्त प्रियकर प्रेयसी. काही महिन्यांनी रोहन गाव सोडून गेला. प्रीती पुन्हा एकटी. आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात आला विराज. वय 22. गल्लीतच राहणारा, देखणा, आत्मविश्वासू. त्यालाही प्रीतीबद्दल आकर्षण होतं. हळूहळू जवळीक वाढली आणि पुन्हा एकदा मर्यादा ओलांडल्या गेल्या. आता प्रीतीच्या आयुष्यात 2 पुरुष होते. प्रीती दोघांनाही वेगवेगळी स्वप्न दाखवत होती. रोहनला, काका आडवे आले नाहीत तर आपण एकत्र राहू शकतो. बिराजला, तूच माझं सर्वस्व आहेस. दोघांनाही वाटत होतं ती फक्त माझीच आहे. पण प्रत्यक्षात ती दोघांनाही वापरत होती. एका रात्री जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट. संजय अचानक कोणालाही न सांगता घरी आला. दार आतून बंद होतं. दार उघडलं आणि संजयला सगळं समजलं. पलंगाखालचा पाय, भीतीने थरथरणारी प्रीती. त्या रात्री सगळं संपलं. प्रीतीने विराजला फोन केला. घाबरलेली, घामाघूम. दोघे भेटले आणि तिथेच एक भयानक निर्णय झाला. संजयचा पाठलाग, झटापट, दगडाचा घाव आणि संजयला नदीकाठी फेकला. दुसऱ्या दिवशी पोलीस तपास सुरू झाला. शेवटी सत्य बाहेर आलं. प्रीती, विराज अटक. रोहन 6 आरोपी. प्रीतीची थंड कबुली, तो जिवंत राहिला असता तर आम्ही जगू शकलो नसतो. आज
3 जण जेलमध्ये, 2 मुलं अनाथ, एक गाव बदनाम आणि एक माणूस ज्याने फक्त कुटुंबासाठी स्वप्न पाहिली होती. तो कायमचा गेला. तर चूक कुणाची? प्रीतीची, रोहनची, विराजची की आंधळ्या विश्वासाची? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच रिअल ट्रू क्राईम स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.